निकषामध्ये न बसना क्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे परत करावे असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ 30 लाख पात्र महिलांनी घेतला असून या सर्व महिलांचे अर्ज बाद होणार आहेत अशी बातमी एका वृत्तपत्रातून देण्यात आली होती. इतकंच नाही तर या पात्र महिलांना सरकारकडून तब्बल 1,500 कोटी रुपये मिळाल्याचेही त्यामध्ये म्हटले होते. या बातमीनंतर एकच चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र स्वतः महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं नाही. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काही बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत तो आसन आदिती तटकरे यांनी म्हटले. पुढे त्या असंही म्हणाल्या काही हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहे, पण अजून आमच्या विभागाने किती महिला अपात्र होणार या संदर्भात आकडेवारी जाहीर केली नाही आहे. त्यामुळे माध्यमामध्ये येणाऱ्या सर्व बातम्या या खोट्या. माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये. रायगडमध्ये आता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात स्पष्टपणे भाष्य केले आहे.